कायदा अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेपाचा उद्देश नव्हता. महिला अधिकाऱ्यांबद्दल आपल्याला सर्वोच्च आदर. अधिकाऱ्याला तंबी देतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांचं स्पष्टीकरण. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर परभणीमध्ये आरपीआय आठवले गटाची बैठकीमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित. मराठा समाजाला कुणबी दाखले मिळणार. शब्दांचा छळ केला गेलाय. लोकांना भ्रमित करण्यात आलंय. ओबीसींच्या आरक्षणावरही डल्ला मारलाय. माजी खासदार हरिभाऊ राठोड यांचा आरोप. जीएसटी मधला बदल समाधानकारक. जीएसटीच्या बदलामुळे स्त्रियांच्या खांद्यावरचं ओझं हलकं झालं. आमदार चित्रा वाघ यांच्याकडनं पंतप्रधान मोदींचं कौतुक. पदवीधर निवडणुकांसाठी भाजपची तयारी सुरू. पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप निवडणूक लढणार. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी कंबर कसली. आरक्षण विषय फार ताणू नये. मुख्यमंत्र्यांनी तोडगा काढलाय. जरांगेंनी तो स्वीकारलाय. मागण्या करणाऱ्यांच्या मागण्या मान्य झालेल्या आहेत. संजय राऊतांचं वक्तव्य. मुख्यमंत्री फडणवीसांचा संयम हा वाखाणण्यासारखा. मुख्यमंत्र्यांनी आपला संयम कुठेही ढळू दिला नाही. खासदार संजय राऊतांकडनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक. आश्रमशाळांमध्ये अतिरिक्त तासिकेचं वेळापत्रक तयार करा. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण द्या. शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचे आदेश. चंद्रपुरातल्या जिवती तालुक्यातल्या 11 गावांना मोठा दिलासा. वनेतर वापरासाठी 8,649 हेक्टर वगळण्याचा निर्णय. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय. धर्माच्या आधारावर उभं राहणाऱ्या हलाल लाईफस्टाईल टाउनशिप निर्माण करून समाजात धार्मिक भेदाच्या भिंती बांधू पाहणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची सोशल मीडियावर पोस्ट. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी खरेदी केली टेस्ला कार. टेस्ला कार महाराष्ट्रात खरेदी करणारे प्रताप सरनाईक पहिले मंत्री. मीरा भाईंदर आणि कर्जतमध्ये टाउनशिप उभारण्याचा प्रयत्न. घटनाविरोधी आणि समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू. या संदर्भात कारवाईची आमदार अतुल भातखळकरांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी. ईद ए मिलादच्या निमित्तानं चंद्रपुरात रॅलीचं आयोजन. शहराच्या विविध भागांमधनं निघालेल्या रॅलीत शहराच्या अनेक ठिकाणांमधनं निघालेल्या रॅलींमध्ये अनेक जण सहभागी. ईद ए मिलादच्या निमित्तानं परभणीमध्ये सामूहिक विवाह सोहळा. 53 जोडपी अडकली विवाह बंधनात. यवतमाळमध्ये ईदच्या निमित्तानं मारेगावात भव्य मोटरसायकल रॅलीचं आयोजन. शेकडो मुस्लिम युवकांचा मोटरसायकलवर झेंडे लावून सहभाग. बुलढाण्यातही ईद ए मिलादच्या निमित्तानं मिरवणूक. शहरात मोठी मिरवणूक काढत मोहम्मद पैगंबरांचा 1,500वा जन्मदिन साजरा. जगभरातल्या मुस्लिमांसाठी ईद ए मिलाद अत्यंत खास दिवस. मुस्लिम बांधव एकत्र येत एकमेकांना देतायत शुभेच्छा. शनिवारी अनंत चतुर्दशी असल्यानं मुंबई शहर आणि उपनगरात आजची सुटी. सोमवारी 8 सप्टेंबरला सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर. इतर जिल्ह्यांसाठी मात्र आजची सार्वजनिक सुट्टीची तारीख कायम. यवतमाळच्या आर्णीमध्ये ईद निमित्तानं रक्तदान शिबिराचं आयोजन. 200 नागरिकांनी केलं रक्तदान. माजी आमदार ख्वाजा बेग यांनी सहकुटुंब घेतला सहभाग. भारतामध्ये वृद्धांची संख्या वाढली. केरळमध्ये ही संख्या सर्वाधिक. गेल्या 50 वर्षात मुलांची संख्या 17% कमी. रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाचा अहवाल. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये
बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी, पोलीस यंत्रणा हाय अलर्टवर. थेट परदेशी गुंतवणुकीमध्ये कर्नाटक पहिल्या तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यशाचं श्रेय घेण्यासाठी पुढे येतात. अपयशाचं श्रेय देखील त्यांनी पुढे येऊन घ्यावं. काँग्रेसचा मुख्यमंत्री आणि महायुती सरकारवर हल्लाबोल. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची 29वी वार्षिक सर्वसाधारण सभा. ऊस उत्पादक आणि शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रकरणी 16 सप्टेंबरची सुनावणी महत्वाची. सुप्रीम कोर्टानं आदेश देऊनही दिरंगाई. कोर्ट राज्य सरकार आणि आयोगाला जाब विचारू शकेल. ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे यांची माहिती. परभणीतील ITI कॉर्नर ते स्मशानभूमी कवडगाव गेटचा रस्ता सुरू करण्याची मागणी. हा रस्ता खुला करून देण्यात यावा भागातल्या रहिवाशांची मागणी. मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द. पिंपरी चिंचवड पालिका प्रभाग रचनेवर 318 हरकती. प्रभाग क्रमांक 10 मधून सर्वाधिक हरकती. 12 सप्टेंबरपर्यंत या हरकतींवर सुनावणी होणार. नाशिक प्रभाग रचनेसंदर्भात एकूण 91 हरकती प्रशासनाकडे प्राप्त. 22 आणि 31 या दोन प्रभागांसाठी आतापर्यंत सर्वाधिक हरकती. हरकतींवर 12 सप्टेंबरपर्यंत सुनावणी होणार. मुंबईतल्या प्रभाग रचनेवर 410 हरकती आणि सूचना दाखल. आजपासून 12 सप्टेंबरपर्यंत या हरकतींवर सुनावणी होणार. 6 ऑक्टोबरला प्रभाग रचना प्रारूप अंतिम करण्याचं नियोजन. सिंधुदुर्गात दरड कोसळलेल्या करूळ घाटातलं काम युद्ध पातळीवर सुरू. घाट 12 सप्टेंबरपर्यंत वाहतुकीसाठी बंद. मार्गावरची वाहतूक भुईबावडा आणि फोंडा घाट मार्गे वळवली. मालेगावमध्ये घाणीचं साम्राज्य. सामाजिक कार्यकर्ते रामदास मोरसे यांचं कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर कपडे काढून आंदोलन. गडचिरोलीमध्ये समृद्ध पंचायत राज अभियानावर कार्यशाळा. सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केलं मार्गदर्शन. संपूर्ण मराठा समाज आरक्षणात गेलाय. आमचा हक्क आम्ही मिळवलाय. मनोज जरांगेंचं वक्तव्य. कोर्टात जाऊनही काहीही होणार नाही. सरकारी नोंदीनुसार आरक्षण मिळणार. आम्ही टप्प्याटप्प्यामध्ये आरक्षण मिळवलंय. मनोज जरांगेंचं वक्तव्य. ओणमच्या निमित्तानं पनवेल रेल्वे स्टेशनवर फुलांची भव्य रांगोळी. केरळ सांस्कृतिक सोसायटीकडनं भव्य फुलांची रांगोळी साकारण्यात आली. गणेश विसर्जन आणि ईद ए मिलादच्या निमित्तानं यवतमाळमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त. सण उत्सवाच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडनं योग्य खबरदारी. यवतमाळच्या मार्डी गावातल्या राज्य मार्गाच्या बाजूचं अतिक्रमण हटवण्यासाठी कायदेशीर कारवाईची मागणी. नागरिकांचं स्थानिक आमदारांसह तहसीलदारांना निवेदन. पंढरपूरमधल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतर आणि संवर्धनाच्या कामासाठी निधी. कामासाठी राज्य सरकारकडनं 73 कोटींचा निधी. विष्णुपद मंदिराचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा वारकऱ्यांचा आरोप. बारामतीमध्ये लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वात ओबीसी समाजाचा मोर्चा. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर सुद्धा मोर्चा काढला. हिंगोलीमध्ये ओबीसी समाजाचा रास्ता रोको. छत्रपती संभाजीनगर नांदेड महामार्गावर केला रास्ता रोको. सरकारनं GR रद्द करावा या मागणीसाठी रास्ता रोको. चंद्रपुरात ओबीसींकडनं शासन निर्णयाची होळी करून सरकारचा निषेध. GR रद्द करावा. ओबीसींचा अंत पाहू नये. अन्यथा केंद्रीय ओबीसी आयोगाच्या अध्यक्षांच्या गाडीला जिल्ह्यात प्रवेश देणार नाही. ओबीसी समाजाचा इशारा. चंद्रपूरमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 20 दिवसांपासून बेमुदत आंदोलन सुरू. आंदोलनामुळे आरोग्य व्यवस्थेवर परिणाम. जालन्यामध्ये आरोग्य विभागाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं बेमुदत काम बंद आंदोलन. 16 दिवसांपासून 840 कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन. विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद कार्यालयासमोर केलं आंदोलन.
गडचिरोलीतल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचं 19 ऑगस्टपासून आंदोलन सुरू. आंदोलनाला भाजपचे नेते कृष्णा गजबे यांनी भेट देत दिला पाठिंबा. आंदोलकांनी 19 मागण्यांचं निवेदन गजबेंना दिलं. मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थ्यांची सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक. कौशल्य विकास अधिकाऱ्यांना घेराव. 10 तारखेपासून बेमुदत उपोषणाचा. तुकाराम बाबा महाराजांचा इशारा. दिल्ली एनसीआर परिसरात पूरस्थिती. नोएडातलाही अनेक भाग पाण्याखाली. राजस्थानमधला अजमेरमधला बोरज तलाव फुटला. 1000 घरांमध्ये शिरलं पाणी. पंजाबमध्ये पुरामुळे आतापर्यंत 43 जणांचा मृत्यू. दिल्लीच्या निगमबोध घाट परिसरात पूर. ड्रोन दृश्यांमध्ये दूरवर केवळ दिसतंय पाणीच पाणी. काश्मीरच्या बांदीपोरा इथल्या वुलर तलावाची पातळी वाढली. 11 कुटुंबांना केलं स्थलांतरित. दिल्लीतल्या सिव्हिल लाईन्स परिसरात आणि श्री स्वामीनारायण मंदिरात यमुना नदीचं शिरलं पाणी. अनेक भागांमध्ये नागरिकांच्या घरांमध्येही शिरलं पाणी. हिमाचलमध्ये 11 दिवसांपासून अडकलेल्या 50 यात्रेकरूंची चिनोक हेलिकॉप्टरच्या माध्यमातून सुटका. 400हून अधिक यात्रेकरू अजूनही भरमौर परिसरात अडकले. भारत पाकिस्तान सीमेवर अनेक किलोमीटर लांबीचं कुंपण गेलं पाण्याखाली. भारतीय सीमेवरील धरणाचंही मोठं नुकसान. जम्मू काश्मीरच्या भदरवाहमध्ये 3 दिवसांच्या पावसानंतर झालं सूर्यदर्शन. स्थानिकांना मिळाला दिलासा. दिल्लीतल्या अनेक भागांमध्ये सध्या पाणीच पाणी. मयूर विहारचा संपूर्ण परिसर सध्या पाण्याखाली. नोएडा सेक्टर 151 मध्ये यमुनेचं पाणी शिरलं. अनेक घरं गेली पाण्याखाली. लोकांचे अतोनात हाल. राजस्थानच्या अजमेरमध्ये तलावाचा बांध फुटला. रस्त्यांवर आणि घरांमध्ये पाणीच पाणी. लोकांच्या घरांमध्येही शिरलं पाणी. हिमाचल प्रदेशमधल्या 5 जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा. कुल्लूमध्ये ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या 6 जणांचा शोध सुरू. दक्षिण मुंबईमध्ये जोरदार पाऊस सुरू. दुपारपासून दक्षिण मुंबईत पावसाचा जोर वाढला. मुंबईसह आसपासच्या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी. पुढच्या काही तासात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता. नाशकात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार. गंगापूर धरणातनं 2030 क्युसेक्सनं विसर्ग सुरू. पावसाचा जोर वाढल्यास टप्प्याटप्प्यानं विसर्ग वाढवला जाणार. एपीएमसी बाजारात न्यूझीलंडचं सफरचंद दाखल. ग्रँड सोहळा करत न्यूझीलंडचं सफरचंद बाजारात दाखल. या सफरचंदाचा दर 400 ते 450 रुपये प्रति किलो. धाराशिवमध्ये पावसामुळे शेकडो एकर सोयाबीन पाण्याखाली. नुकसानामुळे जिल्ह्यातले शेतकरी हतबल. नुकसानाचे पंचनामे करून तातडीनं मदत देण्याची मागणी. अमरावतीमध्ये बाग रस्त्याअभावी शेतकऱ्याचा कामासाठी जीव मुठीत घेत शेतमालाची वाहतूक सुरू. ट्रॅक्टर ट्रॉलीपासनं अनेक बैलगाड्यांचे अपघात. तत्काळ रस्त्याचं बांधकाम न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. हिंगोलीमध्ये यंदा 29% शेतकऱ्यांनी पीक विमा भरण्याकडे फिरवली पाठ. जिल्ह्यात खरीप हंगामात यंदा 1,48,308 शेतकऱ्यांनी भरला पीक विमा. हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ बरखास्त. बाजार समितीमध्ये सिरसम बुद्रुक कृषी उत्पन्न बाजार समितीचं समायोजन. राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध.
मुंबईमध्ये फिरत्या वाहनाद्वारे सवलतीच्या दरात कांदे विक्री सुरू केली जाणार. 24 रुपये प्रति किलो दरानं मिळणार कांदा. दिल्ली, मुंबई आणि अहमदाबादमध्ये केंद्र सरकारची योजना. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मणिपूर दौरा. मणिपूरमध्ये शांतता राखण्यासंबंधीच्या घडामोडींना वेग. पंतप्रधान मोदी पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा मणिपूरला भेट देण्याची शक्यता. देशातील जवळपास 47% मंत्र्यांवर गुन्हेगारी खटले. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या अहवालामध्ये बाब स्पष्ट. राज्यातील 41 पैकी 25 मंत्र्यांवर गुन्हे. मध्यमवर्गीयांच्या वाहन खरेदीच्या स्वप्नांना आता बळ मिळणार. जीएसटी परिषदेत दुचाकी आणि 4 चाकींच्या करामध्ये मोठी कपात. कर कपातीमुळे प्रवासी वाहनांच्या मागणीला वाढ मिळणार. हे बदल 22 सप्टेंबरपासून लागू होणार. जीएसटीतल्या बदलामुळे सामान्यांचा मोठा फायदा होणार. अर्थव्यवस्थेलाही बूस्टर मिळेल. पंतप्रधान मोदींचा विश्वास. नेपाळमध्ये मोठा डिजिटल स्ट्राईक. यूट्यूब, फेसबुकसह 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बंदी. कंपन्यांनी सरकारकडे नोंदणी करणं आवश्यक. रत्नागिरीतल्या मयेकर कुटुंबानं सुंदर अशी सजावट करून बाप्पांना केलंय विराजमान. कुटुंबाला एकत्र येत बाप्पाची केली मनोभावे सेवा. मुंबईच्या दादरमध्ये शिवशक्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. सालाबादप्रमाणे यंदाही बाप्पाची शाडू मातीची पर्यावरणपूरक सुंदर मूर्ती केली विराजमान. सण होतोय गर्दीतला, माणूस उभा आहे वर्दीतला, असा संदेश पोलीस बांधवांकरता दिला जातोय. मुंबईच्या नायगावमधील बाबासाहेब बोर्गेंच्या घरीही बाप्पा विराजमान. बोर्गे कुटुंबानं केळीच्या पानांची केली आहे सुंदर अशी सजावट. मुंबईतल्या ठाकूर कुटुंबाकडे बाप्पा विराजमान. ठाकूर कुटुंबानं यावर्षी बाप्पासाठी जुन्या वाड्याचा साकारलाय देखावा. सिंधुदुर्गातल्या वैभववाडीत साई साळुंखेंच्या घरी बाप्पा विराजमान. बाप्पासाठी कुटुंबानं केली आहे सुंदर सजावट. तुळजाभवानी देवीच्या मंदिरामध्ये सफाई कर्मचाऱ्यांकडनं पुरातन विहिरीतल्या गणेशाची आरती. स्वच्छता कर्मचाऱ्यांना चोळी बांगडी देत फेटे बांधून त्यांचा सन्मान. नांदेडच्या तारासिंग मार्केटच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची रांग. क्षत्रिय गणेश मंडळाची 51व्या वर्षी ही सामाजिक उपक्रमाची परंपरा कायम. साताऱ्यात नवतरुण क्रीडा मंडळ खातगुणचा राजाला केदारनाथ धामचा देखावा. बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला पुण्यामध्ये श्रीमंत श्री दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेत केली आरती. मानाच्या सर्व गणपतींचं घेतलं दर्शन. पिंपरी चिंचवडमधल्या सांगवी परिसरातील सार्वजनिक गणपती मंडळाच्या बाप्पाचं विसर्जन. ताल वाद्यांच्या गजरामध्ये बाप्पाला भावनिक निरोप. महाडमधल्या महाराणा प्रताप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं 3रं वर्ष. महिला मंडळाकडनं कुंभाराळीच्या राजाच्या चरणी 56 भोग अर्पण. मुंबईतल्या डिलाईल रोड इथल्या मंगलदास खामगावकर यांच्या घरी बाप्पा विराजमान. 10 दिवस बाप्पाची सेवा केल्यानंतर अनंत चतुर्दशीला बाप्पाला निरोप देणार. गोव्यातल्या परनेम इथल्या दत्ताराम हलंकर यांच्या घरी बाप्पासाठी आकर्षक सजावट. लाडक्या बाप्पाला 10 दिवस सेवा केल्यानंतर अनंत चतुर्दशीला निरोप दिला जाणार. कल्याणमधल्या दामोदर वाकडीकर कुटुंबाकडनं भक्तिभावानं बाप्पाची 10 दिवस सेवा. बाप्पासाठी आकर्षक फुलांची सजावट. गोव्यातल्या नागझर इथल्या गणपती बाप्पा समोर प्रत्यक्षात प्रकटला मोर. महेंद्र बाबाजींच्या निवासस्थानी बाप्पा समोर मोर येऊन थांबला. काही वेळासाठी मोराचा घरामध्ये वावर. सिंधुदुर्गातल्या मिठबाव गावात नारिंगरेकर कुटुंबियाकडनं भक्तिभावानं बाप्पाची सेवा. बाप्पासाठी आकर्षक फुलांची सजावट.
ठाण्यातल्या गणेश क्रीडा मंडळाच्या किसन नगरचा महाराजासाठी ऑपरेशन सिंदूरचा देखावा, पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेवचा चलचित्र देखावा. अकोल्यातल्या विप्र युवा वाहिनी गणेशोत्सव मंडळाचा भव्य सजीव देखावा, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी आणि विजयलक्ष्मीसह एकूण 8 देवींचं चलचित्र साकारलं. सिंधुदुर्गातील माडिये कुटुंबियांचा बाप्पासाठी दशावतार देखावा, आजच्या पिढीला दशावतार लोककलेकडे दुर्लक्ष न करत ती कला जोपासण्याचा दिला संदेश. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.